नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर पाटील, माझे सहकारी समालोचक अय्याज मोहसिन यांच्या समवेत औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे सुरू असलेल्या युनिटी चषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहेत। आजचा हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना युनो स्ट्राइकला, नॉन स्ट्राइकला विक्रांत गुळवे, ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला बघितलंय, जाऊ दिलेलं आहे। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते। छत्रपती राजे छत्रपती बुलढाणा विरुद्ध फैजान 11 या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय। आणि आज आपल्याला या स्पर्धेमध्ये अजून काही स्टार खेळाडूंचा भरणा बघायला मिळेल, ज्यामध्ये प्रामुख्याने फैजल शेख, राजा शर्मा, प्रथमेश चौहान, जतन ठक्कर, आकाश झा आणि मुजम्मिल खान या ठिकाणी कव्हरला क्लिअर केलेला आहे। चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेकडे। धावा किती मिळत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण। राजे छत्रपती बुलढाणा संघाचं खात उघडतोय युनुस 2 धावांनी। सिराज गोलंदाजी करतायत। सिराज चौधरी, प्रतीक तांबे आणि ओम पांडे, माफ करा, ओम पांडे। तर हे खेळाडू जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजलेले आहेत। ओव्हर पिच चेंडू आणि सरळ बॅट चेंडूला लॉफ्ट केलेला आहे। वन बाउन्स चौकार, साइड स्क्रीनचा वेध घेतलेला आहे फलंदाजाने। पहिला चौकार हा बुलढाणा संघासाठी। इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, अपील होते, हाफ हार्टेड अपील मी म्हणेल। 6 धावा। सिराज हायवे गेट गोलंदाजी यांकडून मध्यम तेज गतीचा मारा करतोय। युनुस अलॉंग द कार्पेट, चांगला फटका, 1 धाव मिळते। दरम्यान योगेश भाऊ नारखेडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजे छत्रपती बुलढाणा या संघाची धावसंख्या बिनबाद 7। जतन ठक्कर हॉस्पिटल एंड कडून आता गोलंदाजीला आलेले आहेत। तर क्षेत्ररक्षण बघूया जतन यांनी कसं सजवलेलं आहे। एक डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा सांभाळतोय आणि एक डीप मिड विकेट तो सुद्धा सीमा सांभाळतोय। मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, बॅकवर्ड पॉइंट आणि हा चौकार। वेलकम बाउंड्री फॉर टीम बुलढाणा। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू
आणि या चेंडूला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. ओ हो 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 हो, इम्प्रोव्हायझेशन आणि हा षटकार. सतरा धावा. युनुस 17 धावा काढून फलंदाजी करतायत आणि अजूनपर्यंत विक्रांत गुळवे यांना फलंदाजीची संधी मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा जतन हॉस्पिटल एंड कडून गोलंदाजी करताना आणि हायवे गेट एंड कडून फलंदाजी करताना युनुस. सूर सापडलाय युनुसला, लय सापडलेली आहे, फॉर्म गवसलाय, चांगली फटकेबाजी बघायला मिळते. ओ यावेळेस कॅरिबन स्टाईलने पुल करण्याचा प्रयत्न, एक पाय वरती उचलून. आपण बघितलं असेल कपिल देव सुद्धा अशाच पद्धतीने पुल शॉट खेळायचे. एक धाव मिळतीये आणि आता स्टार खेळाडू विक्रांत गुळवे स्ट्राईकला. ओ हो हो हो, विक्रांत गुळवे, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आणि हा षटकार. विक्रांतने आपल्या स्टाईल मध्ये आपला दर्जा सिद्ध केलेला आहे, षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. अक्रॉस द लाईन आणि अतिशय उत्कृष्ट संपर्क, चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, मिळतोय उत्तुंग षटकार. 24 धावा. जतन महागडे ठरतायत. 17 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत 4 चेंडूत. युनुस नॉन स्ट्राईक एंडला 18 धावा काढून फलंदाजी करतायत. तर विक्रांत यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलेला आहे आणि आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा जतन हॉस्पिटल एंड कडून सामना करतील विक्रांत गुळवे. ओ यावेळेस पहिलेच ठरवलं होतं की मला इम्प्रोवाइज करायचंय. बघा या ठिकाणी शॉट सिलेक्शनवर थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण की प्रॉपर क्रिकेटिंग शॉटने पहिला षटकार आपलं खातं उघडलं होतं. त्यानंतर इम्प्रोवाइज करण्याची खरंच आवश्यकता आहे का, तर लक्ष दिलं पाहिजे. परंतु फलंदाज मैदानाच्या आत त्याच्या मनात वेगवेगळे विचारचक्र सुरू असतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, लेग बाईचा इशारा. पंच योगेश भाकरे यांचा. षटक संपलेलं आहे, महागडं षटक ठरलेलं आहे ते फैजान 11 संघासाठी. 25 धावा राजे छत्रपती बुलढाणा संघाच्या झालेल्या आहेत. बिनबाद 25, 2 षटकांची समाप्ती. रवी बारसे, नरेंद्र सोनवणे खास भुसावळवरून आलेले आहेत आणि आपल्या भुसावळच्या संघाच्या प्रदर्शनावर नक्कीच नाराज असतील. पुष्पा एंटरप्राइजेसचे संचालक योगेश नारखेडे हे आपल्यासोबत हजर झालेले आहेत. तर योगेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत. विष्णू धनके यांच्याकडून या सामन्यात जोही फलंदाज लागोपाठ 3 षटकार ठोकेल त्याला 3000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल.
सिराज चौधरी ज्यांनी पहिल्या षटकात 7 धावा दिलेल्या होत्या, सांघिक तिसरं आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले. फटका फसला आहे, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि एक सोपा झेल या ठिकाणी सुटतोय. आणि मुजम्मिल सारख्या क्षेत्ररक्षकाकडून आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. टेनिस बॉल क्रिकेटमधलं मोठं नाव आहे मुजम्मिल. सोपा झेल होता, अंदाज थोडासा चुकलेला आहे आणि नजर हटी, दुर्घटना घटी. चला, विक्रांतला आता जीवनदान मिळालेलं आहे. आता विक्रांत आपल्या जीवनदानाचा कसा फायदा उचलतो ते बघूया. सध्या युनो स्ट्राईकला सिराजचा सामना करतील. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर रूम मिळालेला आहे, कट केलेला आहे, चेंडू जातोय डीप कव्हर कडे. स्वीपर कव्हर चेंडू अडवतोय. यष्टीरक्षक मुजम्मिल हा चेंडू अडवतायत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मुजम्मिल. विक्रांत पुन्हा एकदा स्ट्राईकला. ऑफस्टोनच्या बाहेर बॅटची कड, थर्डमॅनकडे चेंडू जातोय. व्हॅकंट एरिया, थर्डमॅन दिशेने चौकार मिळतोय का? नक्कीच मिळेल. आणि स्टायलिस्ट मॅन फ्रॉम नाशिक मिस्टर मयूर सोरणे सर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा चेंडू चौकार गेलेला आहे असं घोषित करताना. बॅटची कड घेतलेली होती. शॉट थर्डमॅन पासून चेंडू दूर होता. 31 धावा राजे छत्रपती बुलढाणा संघाच्या. फटका अतिशय चांगला आहे, सरळ साइड स्क्रीन कडे षटकार. चेंडूने घेतलीये गगन भरारी, चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. उत्तुंग षटकार. आणि आता जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतील विक्रांत गुळवे. ऑन साइडला एक धाव, एकच मिळेल. विक्रांत गुळवे सारख्या फलंदाजाला जर जीवनदान मिळालं तर तो काय करू शकतो. गाडी क्रमांक 34-23. $91 ब्लॅक कलरची किया प्लॅटिना. 0849 नंबरची गाडी. 4305 या गाड्या कृपया गेट पासून लवकरात लवकर दूर करायच्या, अन्यथा त्यांची हवा सोडली जाईल. लाल रंगाची 4 व्हीलर आहे, ती सुद्धा मुख्य गेटला थोडीशी पार्किंगला अडथळा निर्माण करते, तर लवकरात लवकर त्या गाड्या काढायच्या. 3 षटकांची समाप्ती. 39 धावा, बिनबाद 39. 13-39. 13-89 या गाडीला सुद्धा लवकरात लवकर काढायचंय. युनिकॉर्न गाडी 1596 नंबरची, तिला सुद्धा लवकरात लवकर काढायचंय. चला, सहकार्य केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. 3 षटकांची समाप्ती. राजे छत्रपती बुलढाणा संघाची धावसंख्या 39. सिराज यांनी आपल्या 2 षटकात 21 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली सुरुवात मोठ्या सामन्यात बुलढाणा संघाची.
ड्राईव्ह केलेला आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रात पॉइंटकडे चेंडू गेलेला आहे. डॉट बॉल. आकाश गोलंदाजीला आलेले आहेत. युनुस 11 चेंडू 20 धावा, तर विक्रांत 7 चेंडू 16 धावा. यावेळेस फटका फसलेला दिसतोय. चेंडू हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेल टिपतोय. पहिली विकेट मिळते ती आकाशला. युनुस स्कॉट अभिषेक बोल्ड. आकाश पहिला झटका राजे छत्रपती बुलढाणा संघाला लागतोय. एकोणचाळीस धावा, एक गडी बाद. आतिक नवीन फलंदाज राजे छत्रपती बुलढाणा संघाकडून आलेले आहेत. आकाश आतापर्यंतचे एकमेव यशस्वी गोलंदाज फैजान 11 या संघाकडून. हॉस्पिटल एंडकडून पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओ, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. किफायती गोलंदाजी करतायत. जबरदस्त धावा येत होत्या, परंतु कुठेतरी त्या धावांना लगाम घालण्याचं काम केलेलं आहे आकाशने. फलंदाजांच्या पायात जणू काही बेड्या घातलेल्या आहेत. दरम्यान साऊद्याचा स्टार निलेश खासने, मनपूर्वक स्वागत निलेश. यावेळेस फटका हवेत आणि वन बाउन्स चौकार. खातं उघडतंय आतिकचं. आणि मैदानाच्या बाहेर विष्णू धनके यांची चांगली फिल्डिंग आणि विष्णू धनके यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला 1500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. फक्त बुलढाणा संघासाठी ही स्कीम असेल. आणि हा पहिला उत्तुंग षटकार आलाय का? तर आलेला आहे. षटकार लगावलाय तो आतिकने. आतिकची आतिशी फलंदाजी. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर राजे छत्रपती बुलढाणा संघ. 49 धावा, एक गडी बाद.
राजे छत्रपती बुलढाणा संघाकडून युनुस. ओम ऑफस्टंपच्या बाहेर बॅट फिरवली होती, परंतु पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेलं आहे. अवांतर धाव आणि 50 धावा बुलढाणा संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. अर्धशतक फलकावर लागतंय. ओम पांडे टेनिस बॉल क्रिकेट जगातलं एक मोठं नाव. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा. अवांतर धाव 51 धावा चेंबूरवरनं आलेले आहेत. टिळकनगर चेंबूर. ओम पांडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हायवे गेट एंड गोलंदाजीकडून स्ट्राईकला असतील विक्रांत गुळवे. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. बघा षटकारांच्या हॅट्रिकसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. या ठिकाणी वाईटची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. 52 धावा 52, द लॉस ऑफ 1. आयोजन समिती युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न करते या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला भव्य आणि दिव्य बनवण्याचा. नक्कीच पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर आणि एक धाव मिळते अवांतर. या अवांतर धावा फैजान 11 संघाची डोकेदुखी वाढवू शकतात. 53 धावा. (53) द लॉस ऑफ 1. फैजान 11 विरुद्ध राजे छत्रपती बुलढाणा या दोन संघांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना. आपण बघत आहात युनिटी चषक या क्रिकेट स्पर्धेचा थरार. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हवेत उडवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला स्वीपर कव्हर धावतोय, चेंडू अडवतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव पूर्ण. पंचावन्न धावा. विक्रांत गुळवे 8 चेंडू 20 धावा. चला, ऋषिकेश पवार यांच्यावर सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. एक क्रिकेट जगतातलं मोठं नाव. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. उभे उभे खेळलेले आहेत, कुठलाही फुटवर्क दिसलेलं नाही. बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क अतिशय आवश्यक असतं. संजूदादा भिरुड सरपंच फेकरी या स्पर्धेच्या बॉलचे प्रायोजक. गतीत परिवर्तन, वाईडचा इशारा. अब तक 56 राजे छत्रपती बुलढाणा. अब तक 56 एक गडी बाद. संजूदादा भिरुड सरपंच फेकरी या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक. तर संजूदादा भिरुड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संजूदादा आपलं युनिटी चषक आयोजन समिती मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. संजूदादा भिरुड.
आणि आपण बघू शकतो हे आकर्षक चषक ए स्पोर्ट्स भूषण चित्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ₹1,11,111 रोख पारितोषिक प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक ₹55,555, तृतीय पारितोषिक ₹22,222. पुन्हा एकदा ओम. ओ फुल टॉस चेंडू आणि इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जर खेळला असता तर कुठे ना कुठे मोठा फटका बघायला मिळाला असता. नक्कीच विक्रांत निराश असतील स्वतःवर. 22चा इशारा. 57 धावा. सात चेंडू टाकले गेलेले त्यापैकी वैध चेंडूंचा जर आपण विचार केला तर 2 वैध चेंडू आहेत. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 3 चेंडूत. पुन्हा एकदा ओम पांडे हाय विकेट गोलंदाजी एंडकडून. स्ट्राईकला असतील आतिक. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू हवेत होता. एक वेगवान धाव पूर्ण. 58 धावा. षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. आपण बघत आहात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त घेण्यात येणारी ही या परिसरातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा जिचं नाव आहे एकता चषक युनिटी कप. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. ओ चांगला चेंडू. यावेळेस धाव घेतलेली नाहीये. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक जयंती उत्सव समिती ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर. तर या स्पर्धेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय राजेश मोराळे साहेब, मुख्य अभियंता दीपनगर. ओ डाऊन द ग्राउंड चांगला फटका. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या वेगवान चेंडूला अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. 60 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. सहअध्यक्ष संतोष वकारे साहेब, प्रकल्प मुख्य अभियंता दीपनगर. श्री राजेश कुंभार साहेब, उपमुख्य अभियंता प्रशासन. श्री शैलेंद्र गर्जलवार साहेब, उपमुख्य अभियंता प्रकल्प स्थापत्य. श्री अशोक भगत साहेब, उपमुख्य अभियंता. श्रीमती वैशाली पाटील, उपमुख्य अभियंता. भानुदास लाडवंजारी साहेब, उपमुख्य अभियंता. सोबतच कार्याध्यक्ष मुकेश मेश्राम साहेब, महेश तांबे सर. कार्यकारी अभियंता महेश तांबे सर. समन्वयक श्रीमती प्रीती आनंद रामटेके, कल्याण अधिकारी दीपनगर. हर्षल दिलीप पाटील सचिव. सहसचिव श्री अनंता बराटे, श्री सचिन चौधरी, श्री राकेश भिरुड. कोषाध्यक्ष श्री दीपक ढाके. सहकोषाध्यक्ष श्री योगेश पाटील, निलेश पाटील, संजय झोपे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने
सुरुवात करतोय गोलंदाज आकाश. पहिल्या षटकात 10 धावा देत 1 गडी बाद केलेला होता. शेवटचे 5 चेंडू विक्रांत स्ट्राईकला असतील. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, 1 धाव मिळते. हिशोब तपासणीस श्री अनिल लाड, मिलिंद खंडारे, लोमेश भंगाळे, सल्लागार सर्वश्री अधीक्षक अभियंता तथा सर्व विभाग प्रमुख भुसावळ औष्णुक विद्युत केंद्र दीपनगर. अनमोल सहकार्य सर्व अधिकारी अभियंते कर्मचारी सर्व संघटना प्रतिनिधी सर्व समाज बांधव भगिनी कंत्राटदार संघटना कंत्राटी कामगार कंत्राटी संघटना प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर. फेअर डिलिव्हरी. वाईड नाहीये, फेअर डिलिव्हरी. डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे संचालक डॉक्टर मनीष चौधरी सर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. यासिन खान पठाण, ग्रामपंचायत सदस्य निंभोरा या ग्राउंडचे निर्माते, टॉस्का बॉसचे प्रायोजक आणि या स्पर्धेतील दुसऱ्या पारितोषिकाचे सुद्धा प्रायोजक आहेत यासिन खान पठाण. 55,555 रुपये हे दुसरं पारितोषिक असेल. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये रोख. रोहिणी दुर्गेश कोलते, सरपंच निंभोरा दीपनगर पिंपरी सेकम ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडून तिसरं पारितोषिक दिलेलं आहे. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे जातोय, झेल टिपला गेलेला आहे, चांगला झेल. राजा शर्मा यांनी झेल टिपलेला आहे. आतिक कॉट, राजा बोल्ड, आकाश दुसरा बळी मिळवत आहेत. राजे छत्रपती बुलढाणा संघाला 61 धावांवर दुसरा मोठा झटका आणि अतिशय उत्कृष्ट कॅमेरा वर्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. विश लाईव्ह नेटवर्क या माध्यमातून या सामन्याचा आनंद आपण घेऊ शकतात. विजू बाबा बशिरे, नादभक्त, फिक्स जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून विजेत्या संघाला ट्रॉफी दिली जाणार आहे आणि काही वैयक्तिक ट्रॉफीज विनीत चौधरी यांच्याकडून. नागपूर ट्रान्सपोर्ट संजूदादा भिरुड, सरपंच फेकरी या स्पर्धेचे बॉल प्रायोजक. उल्हास बोरोले, पाटील मसाला संचालक धीरज अनिल पाटील मसाल्याचे संचालक. अमोल टेंट हाऊस, रामचंद्र भाऊ तायडे या सर्वांचं या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऋषी यांनी बघितलाय आणि जाऊ दिलेला आहे. मागणी करत आहे वाईडची, परंतु रिव्ह्यू लॉस झालेला आहे त्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू आकाश हॉस्पिटल एंडकडून. ओ वाईड यॉर्कर आउटसाइड द लाईन ऑफ ऑफस्टंप. उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा. आतापर्यंत 1.5 षटकात 10 धावा दिलेल्या आहेत. यावेळेस वाईड 62 धावा. गजुभाऊ तायडे, गायत्री कन्स्ट्रक्शन, योगेश नारखेडे, राग उद्योजक, पुष्पा एंटरप्राइजेस, दीपक पवार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वडार समाज. फटका लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार.
राजे छत्रपती बुलढाणा संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 6 षटकांमध्ये 2 गडी बाद 68 धावा केलेल्या आहेत आणि फैजान 11 या संघाला अंतिम फेरीत जर धडक मारायची असेल तर लक्ष्य असेल 69 धावांचं 69 रन्स टू विन. अभिषेक सरोदे एस फायनान्शियल चे संचालक, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि फायनान्शियल प्लॅनर संदेश पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, अनिकेत पाटील संचालक शिवराज ॲक्वा ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी मोफत पाणी पुरवठा केला जातोय, शुद्ध पिण्याचं पाणी. तर पुण्याचं काम करतायत अनिकेत पाटील. दिनेश पाटील शिवाय एंटरप्राइजेस, आर के स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट यांना एक आकर्षक बॅट, बब्बू सिंग राख उद्योजक आणि वैभव चौधरी या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभतंय. चला मैदानात जायचंय. दुसरा डाव सुरू होईल त्यावेळेस एक अद्भुत आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि तो आवाज असेल अय्याज मोहसिन यांचा. पुढचा आवाज असेल अय्याज द इंडियन्स. धन्यवाद पद्माकरजी पाटील, गुरुबंधू पद्माकरजी पाटील यांचं मंत्रमुग्ध करणारं वशीभूत करणारं समालोचन आपण आतापर्यंत ऐकत होता. तर मित्रांनो, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल युनिटी चषक, अनंत अडचणी, आसमानी संकट आणि मैदानात साचलेलं अतोनात पाणी अशा संकटांची मालिका पार पाडून ही स्पर्धा यशस्वी होत आहे. याचं कारण आहे ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि कनिष्ठांचं सहकार्य. तर मित्रांनो, अभिनंदन करूया आपल्या आयोजन समितीचं, ज्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी आहेत विनोद बिरुड, निश्चल झोपे, रवी पाटील, निलेश कोलते, स्वप्नील चौधरी सीनियर अँड ज्युनियर, प्रथमेश चौधरी, गोलू पाटील, शुभम बराठे, बापू बराठे, गगन पाली, पियुष बोरले, कल्पेश पाटील, सौरभ माडी, सुमित सपकाडे, विष्णू धनके, मयूर चांगरे, बंडू मेकाले आणि सर्व सहकारी मित्रपरिवार, अभियंते आणि सहकारी. आपल्या या स्पर्धेला मोठ्या मोलाचं मार्गदर्शन आपल्या प्रकल्पातील मान्यवरांनी केलेलं आहे. त्यांचे आपण शतशः सहस्त्रक कोटी कोटी वेळा आभारी आहोत. सार्वजनिक सरदार वल्लभभाई पटेल जयंती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर जयंती उत्सव समिती यांचे सुद्धा कोटी कोटी आभार. आपले प्रेरणा स्रोत अध्यक्ष महोदय माननीय सन्माननीय श्री राजेश मोराडे साहेब, मुख्य अभियंता दीपनगर, सह अध्यक्ष श्री संतोष वकारे साहेब, प्रकल्प मुख्य अभियंता प्रकल्प दीपनगर, श्री राजेश कुंभार साहेब, उपमुख्य अभियंता प्रशासन, श्री शैलेंद्र गारजालवार साहेब, उपमुख्य अभियंता प्रकल्प स्थापत्य, श्री भानुदास लाडवंजरी साहेब, प्रकल्प उपमुख्य अभियंता 210 मेगावॅट्स, श्रीमती वैशालीताई पाटील, उपमुख्य अभियंता 210 मेगावॅट, श्री अशोक भगत साहेब, उपमुख्य अभियंता 660 मेगावॅट, माननीय महेश तांबे सर, तसेच कार्याध्यक्ष माननीय श्री मुकेश मेश्राम साहेब, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी दीपनगर, समन्वयक श्रीमती प्रीती आनंद रामटेके, कल्याण अधिकारी दीपनगर, सचिव श्री हर्षल दिलीप पाटील, सहसचिव श्री अनंता बराठे, श्री सचिन चौधरी, श्री राकेश भिरुड, कोषाध्यक्ष धनकुबेर श्री दीपक ढाके, सहकोषाध्यक्ष श्री योगेश पाटील, श्री निलेश पाटील, श्री संजय झोपे, हिशेब तपासणीस श्री अनिल लाड, श्री मिलिंद खंडारे, श्री लोमेश भंगाडे, सल्लागार समिती सर्व श्री अधीक्षक अभियंता तथा सर्व विभाग प्रमुख भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर, तसेच क्रिकेट सामन्याच्या आयोजनामध्ये अतिरिक्त सहकार्य अनमोल सहकार्य विनोद भिरुड, आशुतोष लांबडे,
जगदीश रेहपाडे, विक्रम अहिरे, सुरेश वरणकर, विनायक बोराटे, विष्णू धनके, पतंग माने, गगन पाली, बंडू मेकाले तसेच आज सायंकाळी ब हरिभक्त पारायण आदरणीय शिवलीलाताई पाटील बार्शीकर यांचे कीर्तन सर्वांनी नक्कीच ऐकावं. चुकूनही कीर्तनाचा लाभ घ्यावा. चुकूनही चुकू नये असा हा कार्यक्रम कीर्तनाचा. यामध्ये सहकार्य केलेलं आहे विनोद भिरूड, संदीप कवटे, अनंत बराटे, महेश बराटे आणि सहकाऱ्यांनी. तर मित्रांनो पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या मैदानावर. दुसरा उपांत्य सामना पहली ही गेंद पहला वार लेकिन खिलाड़ी इसके नीचे है, कुछ संभावनाएं बनती है. यस दैट्स इट. पहली गेंद पहला विकेट, बड़ा विकेट. बड़ी मछली, शार्क मछली, डार्क मछली, वेल मछली. बहुत ही ऊंचा शॉट खेल बैठे थे मुजम्मिल. खिलाड़ी ने भी कह दिया कि मुझे मिल और वो बाउंड्री पर मिल गई. बढ़िया कैच. अंडर प्रेशर इसलिए कहा जा रहा है कि बड़े मुकाबलों में जब गेंद आपकी तरफ आती है तो कहीं ना कहीं एक अनामिक मनोवैज्ञानिक दबाव आपके मन और मस्तिष्क पे कार्य करता है. लेकिन बड़े मुकाबलों में वही टीम जीतती है, चाहे खेल का मैदान हो या जीवन का मैदान. वही जीतेगा जो अपने दिमाग में आइस फैक्ट्री लगा लेगा, अपनी जबान पे शुगर फैक्ट्री लगाएगा और अपने दिल में सैटिस्फैक्ट्री लगाएगा. सो राजेश शिव छत्रपति बुल्ढाना टीम निश्चित रूप से मुकाबले में कड़ा संघर्ष करने के प्रयास करेगी. फैजान 11 0 रन पर 0 पर पहला झटका. ए मित्र बाउंड्रीच्या बाहेरून यायचंय प्लीज. छान जादूचे प्रयोग दाखवतोयस तू, अभिनंदन तुझं. वाइड. बहुत ही अनोखी अदा है अंपायर मयूर सोनोनी जी की और यही वो अदा है जिस पर समूचा उत्तर महाराष्ट्र फिदा है. लगभग 10 साल पहले मयूर जी को बॉक्स क्रिकेट में देखा था और तब से लेकर आज तक मयूर जी अपने पंखों से फड़फड़ा रहे हैं. बिग हिट. क्या कोई खिलाड़ी नीचे है? और हम प्रतीक्षा कर रहे हैं अंपायर के निर्णय की. ये परीक्षण किया जा रहा है क्या गेंद पेड़ को या पत्तों को या टहनियों को कहीं से छू ही है. देखेंगे मैं एक्शन रिप्ले में. बहुत ऊंची शॉट थी और ये नीम का पेड़ तो जैसे 12वां खिलाड़ी है मैदान में. टहनी से टकराई है गेंद इस बार, मगर कोई मौका नहीं बल्लेबाज के पास. बहुत अच्छी कैच विकेट के पीछे, लेकिन वह दीपक दो विकेट, 3 रनों पर 2 विकेट.
पहला ही ओवर जारी है, पहले ओवर की 2 गेंदें शेष है। दीपक का उम्दा गेंदबाजी का परिचय देते हुए दीपक जांगीड़ अभी तक इस ओवर की 4 गेंदें डाली है दीपक ने, जिसमें से पहली गेंद पे विकेट शामिल, सिंगल, वाइड, 1 और विकेट। वो तो बल्लेबाज भाग्यशाली रहे कि जो पेड़ से टकराई गेंद, सो नियम के अनुसार कैच के बावजूद भी विकेट नहीं मिला गेंदबाज को। दोनों ही कप्तानों को हम याद दिलाना चाहते हैं कि कंपलसरी चेस का नियम इस मैच में भी लागू है, जो फाइनल में लागू नहीं होगा। नए बल्लेबाज आए हैं प्रतीक। उठाकर खेला है, डीप स्क्वायर लेग। ओहो, भाग्यशाली है बल्लेबाज, सुरक्षित है बल्लेबाज। नितीन नाम के दर्शक पूछ रहे हैं फायनल केव्हा आहे, आपण सांगू इच्छितो की फायनल आजच आहे, सेमीफायनल नंतर लगेच। एक सफल ओवर, सफल ही नहीं अत्याधिक सफल ओवर। पहली ही ओवर में 4 रन 2 विकेट। प्रतीक खेल रहे 1 रन पर, आकाश खेल रहे 1 रन पर। इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक है डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज हॉस्पिटल, द नॉर्दर्न ज्वाइंट रिप्लेसमेंट सेंटर जलगांव एंड एडवांस पोस्ट स्पोर्ट्स इंजरी सेंटर, एडवांस ऑर्थोस्कोपी। टूर्नामेंट का सेकंड प्राइज दे रहे हैं श्रीमान यासिन खान पठान, 55,555 रुपए। मिक्सअप, बिग मिक्सअप, दोनों ही बल्लेबाज एक दिशा में, लेकिन मना किया प्रतीक ने। हालांकि अभिषेक चाहते थे कि रनों का अभिषेक चढ़ाया जाए इस गेंद पर, खतरनाक भी हो सकता था, लेकिन डेफिनेटली अब सेमीफाइनल है, नॉकआउट मुकाबले है, तो रिस्क तो लेना है। अगर खतरा है तो खतरों के खिलाड़ी बनना है। बिग हिट है, 6 रन। ये गेंद गई थी लॉन्ग ऑन की दिशा में। देखिए एक्शन रिप्ले के माध्यम से देखिए गेंद कहाँ गई थी, वो शुभकामनाओं का बैनर जहां पर एक हंसते मुस्कुराते हुए व्यक्ति का फोटो लगा हुआ है, बड़ी प्यारी सी छवि लगी हुई है। ग्यारह रनों पर 2 विकेट। गेंदबाज ऋषिकेश वापसी करने का प्रयास। रन संख्या 11, 2 विकेट के नुकसान पर। क्विक सिंगल, लेग 22 का इशारा किए है अंपायर। राजे छत्रपति बुल्ढाना गेंदबाजी का छोर संभाले हुए, अच्छी गेंद है, मॉडरेट किस्म की गेंद उछाल। 11 रनों पर 2 विकेट।
डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 4 रन। देखिए किस तरह से आगे बढ़कर खेले थे बल्लेबाज, और डेफिनेटली हाँ, वरनगांव के कुछ समर्थक और खिलाड़ी बैठे हैं वहां पर। बड़ी बात है कि इन सेमीफाइनल को देखने के लिए वो दर्शक भी आए हैं जिनका दोनों टीमों से डायरेक्ट कोई संबंध नहीं है, लेकिन क्रिकेट प्रेम है। सराहना करनी होगी हमारे दर्शकों की, कितने सच्चे और पक्के खेल प्रेमी। विनंती आहे खेळाडूंना कृपया लवकरात लवकर आपण सामना खेळावा, पाऊस पाण्याचे दिवस आहे शेवटी। 2 ओव्हर 16 रन। सुशील सुरळकर कहते हे टूर्नामेंटचे आयोजन खूप सुंदर झालेले आहेत, खूप खूप आभार। डॉट बॉल, टारगेट 69। रनों की संख्या है 17, लेकिन टला नहीं है खतरा। रन बन रहे हैं कतरा कतरा। हाँ, 360 डिग्री शॉट, गोल घूम गए थे बल्लेबाज। बीस रन 2 विकेट के नुकसान पर। ऊंची शॉट है, खिलाड़ी शायद आहा, कपिल देव की यादें दिला दी इस बंदे ने। 1983 ऋषि पवार, जब ये शायद छोटे होंगे 1983 में, जब कपिल देव ने इसी तरह का विवियन रिचर्ड्स का एक असंभव कैच पकड़ा था वर्ल्ड कप में। ये तो जेन जी है, लेटेस्ट जनरेशन है। शायद धोनी के वर्ल्ड कप के समय ये आए होंगे इस जगत में, और उन्हीं से प्रेरणा लेकर आज इतने अच्छे क्रिकेटर है ऋषि कि आज इस मेगा सेमीफाइनल में खेल रहे हैं। प्रदर्शन अच्छा है, नो डाउट। निश्चित रूप से सभी यंगस्टर का जोश, सीनियर का होश इस टूर्नामेंट को सफल बना रहा है। अभिषेक 9 रनों पर नॉट आउट। दीपक सफल गेंदबाज है। देखिए भूरी भूरी प्रशंसा होनी चाहिए दीपक की। अभी तक जो तीनों विकेट गिरे हैं वो तीनों ही विकेट लिए हैं दीपक ने, और दीपक अपने वैयक्तिक निजी कोटे की आखिरी गेंद करने वाले हैं भी। आखिरी गेंद बाकी है, लेकिन 2 ओवर में यूं समझे कि उन्होंने अभी तक 9 रन देकर 3 विकेट लिए हैं। इस पारी के तीनों ही विकेट दीपक को प्राप्त हुए हैं। चेस किया जा रहा है 69 का टारगेट 69। पुल किया है डीप मिड विकेट, थोड़ा सा फंबल, बट द प्लेयर इज वेरी हम्बल। तीन ओवर समाप्त।
3 ओवर की समाप्ति, 21 की प्राप्ति, 21। करेक्शन 22 रन, 22। ऑनलाइन सभी दर्शकों का स्वागत और आभार। कड़क शॉट, बिग हिट। संदेश दादा पाटील यांच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेनं। हाय बॅकलिफ्ट, परफेक्ट शॉट। स्लोअर वन। फिर एक बार पिछले शॉट की पुनरावृत्ति करने का प्रयास। स्कोर 28, 28। 2 कमी 30। डॉट बॉल। यॉर्कर लाइन, सिंगल टेकन। सेकंड सेमीफाइनल ऑफ यूनिटी कप। कड़क शॉट, उत्तम असा फटका, 6। और इस 6 के कारण अब दर्शकों में, समर्थकों में उत्साह की लहर आई है। लंबे समय से समर्थक अपेक्षा कर रहे थे कि बल्लेबाज कुछ बड़े शॉट लगाए। चार ओवर 35 रन, 3 विकेट। समीकरण 12 गेंदे 34 रनों की आवश्यकता। हम आभारी है हमारे ऑनलाइन दर्शकों के, जो ऑर्गेनाइजिंग कमेटी को बहुत अच्छे अच्छे कमेंट्स के माध्यम से प्रेरित कर रहे हैं, अप्रिशिएट कर रहे हैं।
12 गेंदे 34 रन। राजेश छत्रपति बुलढाणा वर्सेस फैजान बागवान। 4 ओवर में 35 रन 3 विकेट। सामने की ओर सीधे बल्ले से 2 रन। बहुत अच्छे रनिंग बिटवीन द विकेट। और जिस तरह से रनिंग बिटवीन द विकेट हुई है, ऐसा लगता है कि बल्लेबाज ने अब ठाना है कि अपना गियर बदलेंगे। पिछले ओवर में एक 6 भी आया है, तो बल्लेबाजों ने अपने इरादे मंसूबे जाहिर कर दिए हैं कि अब पलटवार करेंगे। और लगता है यही सही समय है, यही है राइट चॉइस बेबी। 11 गेंदों में 32 रन की आवश्यकता। सेकंड सेमीफाइनल। अच्छा मौका था, फुलटास गेंद थी, लेकिन इसका उतना उपयोग सदुपयोग नहीं कर पाए बल्लेबाज। बहरे बॉल भागदौड़ करके 1 रन बनाया है बल्लेबाजों ने। दस गेंदों में 31 रनों की जरूरत। बड़े हिट की आवश्यकता। बच गए छोटू भाई। सीधे कमेंट्री बॉक्स में आई है गेंद हमारे टेबल तक। आभारी हम बल्लेबाज के। बहुत ही खतरनाक शॉट, बहुत ऊंची और लंबी हिट है। क्या ये 6 इस पारी का टर्निंग पॉइंट सिद्ध हो सकता है? समर्थकों में बहुत ज्यादा उत्साह आया है, आत्मविश्वास प्राप्त हुआ है। आली लहर केला कहर, कोणाला मिळेल अमृत कोणाला मिळेल जहर। राजा रियली बैटिंग लाइक अ किंग। राजा की तरह, महाराजा की तरह बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों में 14 रन बना चुके हैं राजा। अभिषेक 11 गेंदों में 18 रन। बिग अपील। चेक करना चाहते हैं अंपायर साहब। It's a fair delivery and stumping not out. आठ गेंदे 25 रनों की आवश्यकता। ओह, 7 गेंदे 25 की आवश्यकता। इट्स अ फेयर डिलीवरी। सात गेंदों में 25 की आवश्यकता। और ये वो समय जहां पर बड़ा शॉट डेफिनेटली रिक्वायर्ड है, मैक्सिमम की जरूरत है, क्योंकि अंतिम ओवर में परिस्थितियां काफी कठिन हो जाएगी। लेकिन इस बार लगता है गेंदबाज हावी हुए। यस, बड़ी विकेट सही समय पर। राजेश छत्रपति बुल्ढाना टीम अब यहां से कुछ आशाएं बढ़ सकती है, इनकी संभावनाएं बढ़ रही है। हालांकि क्रिकेट है, आखिरी गेंद तक कुछ बोल नहीं सकते, लेकिन अब फिलहाल
राजे टीम बुल्ढाना ड्राइविंग सीट पे बैठी हुई दिखाई देती है। 5 ओवर के बाद 44 44 5 ओवर 44 रन 44 धावा, 6 चेंडू 25 धावांची गरज। आखिरी ओवर में 25 रनों की आवश्यकता। समीकरण कुछ इस तरह से बन पड़े हैं कि अगर बल्लेबाज लगातार 6 चौके मारते हैं तो ऐसी परिस्थितियों में मैच टाई होगा। मतलब कि अगर ये मैच जीतना है बल्लेबाजों को तो 5 बाउंड्रीज और 1 सिक्स लगाना होगा। आखिरी ओवर लेकर आएंगे गेंदबाज मुस्तफा, गुलाम मुस्तफा। 6 गेंदे 25 रनों की आवश्यकता। कौन जाएगा मेगा फाइनल? स्विंग एंड मिस, कॉट बिहाइंड। 5वां विकेट। और जो आशा है फैजान बागवान टीम की, वो उम्मीद है अब थोड़ी थोड़ी कम होती हुई दिखाई दे रही है, क्योंकि 5 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है। पांच गेंदों में 25 रनों की आवश्यकता। कोई बड़े चमत्कार, कोई बड़े करिश्मे की आशा कर रहे होंगे बल्लेबाज समर्थक। सिक्सर्स की आवश्यकता दिखाई देती है यहां पर हर एक बॉल पर। ग्रेट बॉलिंग अंडर प्रेशर बाय गुलाम मुस्तफा। 4 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। और अगर लीगल डिलीवरीज की अब बात करें तो 4 गेंदों में लीगल डिलीवरीज पे मैक्सिमम बन सकते हैं 24 रन। ग्रेट बॉलिंग वंस अगेन, 2 बैक-टू-बैक डॉट एंड अ विकेट। कुल मिलाकर 3 डॉट डाले हैं गेंदबाज ने, वो भी पारी के अंतिम मैच के अंतिम ओवर में। अब निश्चित रूप से बुल्ढाना टीम को जीत की सुगंध बासमती राइस की तरह से भीनी भीनी आ रही होगी। और एक डॉट, ये तो चमत्कार है भैया। आखिरी ओवर में लगातार 4 डॉट। और अब ऐसे लग रहा है, जानकार बता रहे हैं कि शायद मेगा फाइनल मराठवाड़ा वर्सेस विदर्भ इस तरह से होगा, वो भी खानदेश की पावन धरती पर। वाओ। और एक विकेट और एक डॉट। महज औपचारिकताएं शेष। राजे श्री शिव छत्रपति बुल्ढाना टीम मेगा फाइनल के द्वार से बस एकमात्र कदम दूर। ग्रेट बॉलिंग बाय गुलाम मुस्तफा। 5 गेंदों में 5 डॉट और 2 विकेट भी लिए हैं इस गेंदबाज ने। इस पारी की, इस मैच की आखिरी गेंद। ग्रेट बॉलिंग मेडन ओवर। आश्चर्यजनक, वेल डन, ग्रेट बॉलिंग मुस्तफा। मेडन ओवर, फाइनल ओवर ऑफ द मैच, सेकंड सेमीफाइनल का। और बहुत ही सशक्त बुल्ढाना टीम। राजे श्री छत्रपति बुल्ढाना 11 has won this match with 24 runs.